मॉर्निंग, वेलकम बॅक टू द चॅनल. आत्ता वाजले सकाळचे 9 आणि आम्ही आत्ता आहोत म्हैसूरच्या हॉटेलमध्ये. काल रात्री यायला खूप उशीर झाला होता. लिटरली आलो, सगळं सामान वगैरे ठेवलं आणि तशीच झोप लागली. लिटरली आत्ता 9 वाजता उठलो, कारण ब्रेकफास्ट आहे ह्याच्यामध्ये. सो म्हणलं ब्रेकफास्टचं टायमिंग निघून गेलं की ब्रेकफास्ट आपलं मिळायचं नाही, म्हणून मग उठलो. आता बघूया ब्रेकफास्टमध्ये काय काय आहे. तर मित्रांनो, आता आम्ही आलो आहोत हॉटेलचं जे रेस्टॉरंट आहे तिथं ब्रेकफास्ट करण्यासाठी. सो बघू कसं वाटलं तुझ्या काल. झोप कधी लागले समजलं बघा. म्हणजे पहिलेच राईड असे मोठे झाले जे 1000 किलोमीटरचे, पण तिघांचे पण पहिलेच राईड झाले. माझे झालेले पण राजस्थानचे कसे राहुल सोबत होता त्यामुळे काय त्यावेळी वाटला नाही, आराम पण भेटत होता. आत्ताची राईड झाली ते तिघांनी पण स्वतःच गाड्या चालवत आणल्या आणि मेन म्हणजे आम्ही 23 तासामध्ये 1050 किलोमीटर केलं. करेक्ट. शेवटचे जे 100 किलोमीटर होते ना, लिटरली एकदम असं झालं होतं की कधी पोचतोय, असं कधी बाईकवर उतरतोय असं झालं होतं. पण खरंच मजा आली. एवढं तास तुम्ही कंटिन्यू राईड करताय आणि ना पाठीला टेकायला काय आहे. माझ्या जरा तरी होतं, बॅगमुळे थोडंसं मी टेकू शकत होतो, पण स्टील ते इतकं कम्फर्ट देत नाही. पण ठीक आहे, आम्ही कसं पोचलो आणि ॲटलिस्ट हॉटेल चांगलं होतं त्याच्यामुळे तो एक कम्फर्ट मिळाला आणि झोपून गेलो. असं काल सगळं काय झालं. आणि आता असं उठल्यानंतर आता नाश्ता करायला आलो. नाश्त्यामध्ये बघा काय आहे. वडा आहे, शिरा आहे, उपमा आहे आणि हे आय डोंट नो काय आहे. आणि हे सांबार दिलं आहे आणि ही अशा चटण्या दिल्यात. सो आता मग वैभव येतो आहे, वैभव फ्रेश होऊन घेतो आहे. मी आणि तुषार आलो आहे. सो चलो लेट्स हॅव इट. सो मित्रांनो, हे जे आहे हे पोंगल आहे, इथली डिश आहे. आता ह्याच्यानंतर ते इडली देणार आहेत गरम गरम आणि त्याच्यानंतर डोसा. ब्रेकफास्ट एक नंबर आहे इकडे आणि ह्याची टेस्ट मस्त आहे. म्हणजे आता मी जस्ट टेस्ट केली, एक नंबर टेस्ट आहे. चला आम्ही हे एन्जॉय करतो, तोपर्यंत वैभव पण येईल. सो आता आम्ही नाश्ता करत होतो आणि वैभव पण आला आणि आता वैभव नाश्ता करतो आहे. सो वैभव, कालचा एक्सपिरियन्स कसा होता? आय गेस सर्वात जास्त लांब पल्ला आम्ही घातलेला आहे 700 किलोमीटर MP चा. जिथे तू आणि तुषार होता. हां, जिथे मी, तुषार आणि बाकीची गँग होती. काल जेव्हा 3 वाजता आपण स्टार्ट केलं तेव्हा इमॅजिन नव्हतं केलं की आय थॉट की 800 किलोमीटर असेल. मी बोललो ठीक आहे, 700 की अजून 100 किलोमीटर आपण एक्सटेंड करू. मी काल दुपारी बघितलं ॲक्च्युली म्हैसूर किती लांब आहे. 1100 किलोमीटर बघितलं. ॲक्च्युली आपण काय झालं होतं ना की आपण कोल्हापूर लवकर कव्हर केलं होतं. असं वाटलं की आपण लवकर जाऊ. मेन जे लास्ट पॅच होता ना 100 ते 100 किलोमीटरचा, त्याने लिटरली सगळे म्हणतात जेव्हा डेस्टिनेशन 50-100 किलोमीटरवर राहिलेलं आणि तेव्हाची जी फिलिंग आहे ना, मेन हायवे जेव्हा संपला आणि त्यानंतर जंगलातून रोड लागला तेव्हा मग थांबणं पण पर्याय नव्हता. करेक्ट. बट बाईकवरून इतका लांब प्रवास पहिला करताना कसं वाटलं? लडाखच्या राईडसाठी प्रिपेरेशन अजून करेक्ट. कारण त्यावेळेस जर इफ वी आर गोइंग टू लडाख देन वी हॅव टू कंटिन्यू गो फॉर 1000 किलोमीटर्स इन अ डे. सो लोक म्हणतात की तुम्ही इथून बाईक एक्सपोर्ट करा, याला त्यात मजा नाही तर दिल्लीला, आणि दिल्लीवरून मग किंवा दिल्लीला रेंटल घ्या बाईक आणि त्यानंतर नो सेन्स. जर जायचं आहे तर असं टू लडाख टू करा असं नाही मस्त मजा आली. असा एक्सपिरियन्स पाहिजे खरं. 400-500 किलोमीटर तर रन कोणी करेल किंवा हळूहळू का होईना करेल, पण असं नॉनस्टॉप करणं म्हणजे फार डिफिकल्ट असतं. ते काल कळालं आम्हाला. पण तिघं होतं म्हणून आपण एवढा रात्रीचा प्रवास केला. एक दोघांचं काम नाही, एक दोघांचं सोलो नाही जमणार आणि अशा रोडला तर नाही. सो आता आम्ही बाकी सगळं खाल्लं. आता हे डोसा पण दिला त्याने. आता खरंच जाईल ना, पण आता थोडं ट्राय करतो कारण मस्त ब्रेकफास्ट आहे. A few hours later. तर मित्रांनो, ब्रेकफास्ट वगैरे करून आल्यानंतर आम्ही थोडा आराम केला आणि फ्रेश वगैरे झालो. सो आता तयार झालो आहे आम्ही. म्हैसूरमध्ये 2-3 गोष्टी बघायच्या आहेत कारण आता वेळ तितका नाही आहे. उद्या आम्ही इथून निघणार आहोत उटीला. सो आता जितकं पॉसिबल आहे तितकं आम्ही बघणार आणि आता तुम्हाला रूम दाखवतो कशी आहे ती आमची.
इकडे बेड आहे. ॲक्च्युली 2 ट्विन बेड आहेत ते एकत्र केले आणि इथे एक एक्स्ट्रा बेड टाकून दिला आहे. इकडे कबड आहे. देन इकडे वॉशरूम आहे आणि छोटंसं आहे पण छान आहे. आणि इथे मी वैभव आहे आणि तुषार रेडी झालेत. आता आम्ही चाललो एक्सप्लोअर करायला. सो आता ही रूम झाली. तुम्हाला बाहेरचा पण व्ह्यू तुम्हाला दाखवतो. ही लॉबी अशी आहे. प्रत्येक फ्लोअरची जी लॉबी आहे ही अशीच आहे. मस्त डेकोरेट केलेली आहे. हे लिफ्ट आहे. इथून स्टेअर्सने वर जाता येतं, इथून खाली जाता येतं आणि खूप छान आहे हॉटेल. ॲक्च्युली हे म्हैसूर सिटीमध्ये गोल्डन रिव्हेरिया म्हणून हॉटेल आहे आणि हे आम्हाला विथ ब्रेकफास्ट साधारण 2,500 मिळालं होतं. सो चांगली डील मिळाली म्हणून बोललं बुक करून टाकू. सो चला आता म्हैसूर एक्सप्लोअर करायला. सो आता मी इथून निघालो आहे. आता विचार चालला आहे की काहीतरी खाऊन जाऊ, कारण परत यायला वेळ होईल आणि जिथे बाहेर जाणार आहे तिथे काही मिळेल नाही मिळेल, म्हणून आता इथेच काहीतरी थोडंसं खाऊन जाणार. इथे फोटोशूट चालू झालं आहे दोघांचं. तेच खाऊया ना काहीतरी. अरे तिथेच खाऊया. ओके तिथे खाऊया. ठीक आहे चालेल. इथेच काहीतरी ट्राय करतो. इथे एक इटालियन रेस्टॉरंट आहे. सो तिथे पिझ्झा खायचा विचार चालला आहे. चलो बघूया तिथे कसं आहे काय आहे ते. तर मित्रांनो आता आम्ही ह्या कॅफेमध्ये आलो आहे. ह्या कॅफेचं नाव आहे अरिया इटालियन कॅफे. सो इथे पिझ्झा, बर्गर्स आणि पास्ता वगैरे हे सगळं मिळतं. सो आम्ही आता बसलो आहे आणि कस्टमाइज पिझ्झा बनवला आहे. म्हणजे जे टॉपिंग्स आहेत ते आपल्याला पाहिजे ते ॲड करू शकतो. आणि हे समोर जे मंदिर दिसतं आहे तुम्हाला, हे खूप मोठं मंदिर आहे, वरून दिसतं. आणि मित्रांनो तुम्हाला सांगायचं राहिलं, राईड करून आल्यानंतर मी बघितलं मोबाईलचं असं झालेलं आहे की रेकॉर्ड करायला हे बघा सेन्सर त्याचा हल्ला आहे. वॉरंटीमध्ये आहे. बघूया एकदा MIच्या सर्व्हिस सेंटरला जाऊन दाखवावं लागेल. ह्या फोननेच सगळं शूट करतो ना, सो त्यामुळे आता तुषारचा फोन घेऊन मी शूट करतो आहे. सो तुषारला सारखं थांबवून मला फोन दे करावं लागतं. करावं तर लागणार आहे कारण जास्त प्रॉब्लेम येतो आहे. हे बघा खूप ये तो मैं हरगिज नहीं करूँगा. श्रद्धांजली बाई गेला नाही फोन, सेन्सर फक्त गेलाय. थँक्यू. सो पिझ्झा आलेला आहे आणि हे आमचे मित्र आहेत. काय नाव आपलं? समाधान शिंदे. ओके कुठून आहे? महाराष्ट्र, सोलापूर. म्हैसूरमध्ये येऊन मराठी माणसाला भेटलं, छान वाटलं. मला पण चांगलं वाटलं. मी पण खूप दिवस झालं बोललो नव्हतो मराठी कोणाशी. आहे ना. 3 महिने झाले मराठीच नाही बोललो. केव्हापासून आहे इथे? मी आता 3 महिने झाले. अच्छा हो. म्हणजे कसं काय इकडे? मग मॅडमच्या कॉन्टॅक्टमध्ये राहतो. अच्छा ओके चलो छान वाटलं. फिरायला आलं का तुम्ही? हो फिरायला आलो एन्जॉय. आहे. थँक्यू. सो असा हा आमचा कस्टमाइज पिझ्झा आलेला आहे. समाधाननी आमच्यासाठी एक डिश बनवली. एक कोणती काय म्हणतात त्याला? व्हेज पार्सल आहे. सो त्यांनी कॉम्प्लिमेंटरी दिली आम्हाला. ॲक्च्युली पहिली जी पिझ्झाची टेस्ट होती ना तीच खूप मस्त होती. म्हणजे आम्ही ते डिस्कस करत होतो. सो थँक्यू सो मच. आपण हे करतो ना डॉमिनोजमध्ये, वही आहे सर. पण त्याच्यापेक्षा टेस्ट भारी आहे. मी 6 वर्ष केलं डॉमिनोजमध्येच. सिरियसली हा. मस्त मस्त. सोलापूरमध्ये 6 वर्ष केलं. अच्छा पुण्यामध्ये वाघोलीमध्ये मी 1.5 वर्ष होतो. ओके. तुमच्या हाताला टेस्ट आहे खरं. तो हा खालचा पोर्शन आहे हॉटेलचा. इकडे रेस्टॉरंट आहे, इथे ब्रेकफास्ट वगैरे होतो आणि इकडे लिफ्ट आहे आणि रिसेप्शन एरिया इथे आहे आणि हा असा बाहेरचा व्ह्यू आहे. खूप जवळ एक मंदिर आहे जे तुम्हाला मी वरून दाखवलं आणि बाहेरून हे हॉटेल असं दिसतं. हॉटेलचं नाव गोल्डन रिव्हेरिया. सो आता बाईक वॉश करायची का काय करायचं हे ठरवूया आणि मग निघूया इथं. सो इथे आता एका ठिकाणी आलो आहे. ॲक्च्युली हॉटेलच्या बॅक साईडलाच आहे दुसऱ्या रस्त्याला. सो इथे आता गाडी वॉशिंगला आणले
म्हणजे एकदा रेडी करून ठेवली उद्या आपल्याला वेळ होणार नाही. तर मित्रांनो आता 5:30 वाजलेत आणि आता तिन्ही बाईक वॉश झालेल्या आहेत. सो आता आम्ही इथून निघतो. बघूया काय बघायला मिळणार आहे आता, कारण म्हैसूर पॅलेस आहे तो लवकर बंद होतो आणि त्याचा जो लाईट शो आहे तो 7 ते 8 आहे. आता मी ऑनलाईन चेक केलं, पण शेवटी तिथे जाऊन तिकीट्स मिळत आहेत की नाही ते जाऊन बघावं लागेल प्रत्यक्षात. आता तुषारची गाडी हॉटेलवर ड्रॉप करणार आणि फक्त 2 बाईक घेऊन आम्ही जाणार आहोत बघायला. सो चलो. A few moments later. तर मित्रांनो आता आम्ही आलो आहोत म्हैसूर पॅलेसच्या इथे आणि इथे मागे गाडी पार्क केले. इथे 2 व्हीलरला 20-20 रुपये पार्किंग फी आहे आणि मागे इकडे आपल्या पॅलेस आहे. पॅलेसची एंट्री ॲक्च्युली 7 ते 8चा शो आहे. तो वेळ आहे अजून. हे वराहा गेट आहे जिथे लेझर अँड साऊंड शोचं तिकीट्स मिळतात. लाईन भरपूर आहे. सो बघूया आपल्याला तिकीट्स मिळत आहेत की नाही. सो मित्रांनो आता आम्ही म्हैसूर पॅलेसच्या गेटमधून आत एंट्री केली. तिकीट किती आहे रे पर पर्सन? 120. हा जितका बाहेरून सुंदर दिसतोय त्याच्यापेक्षा आतमध्ये खूप सुंदर आहे, पण त्यासाठी खूप वेळ पाहिजे. लिटरली 2-3 तास पाहिजेत आतमध्ये फिरून बघायला. पण आता तितका वेळ आपल्याकडे नाही आहे ह्यावेळी. सो आम्ही विचार केला की बाहेरून जो लेझर शो असतो तो आपण एन्जॉय करूया. मी आय थिंक 2-3दा आलो आहे म्हैसूरला. जेव्हा आलो आतून बघितला, पण लेझर शो कधी बघितला नव्हता. दिस इज फर्स्ट टाईम की मी हा लेझर शो एन्जॉय करणार आहे. सो बघूया कसा असणार आहे. मी पण एक्सायटेड आहे. तर मित्रांनो आता आम्ही आलो आहे अन्नपूर्णा हॉटेल आहे इथलं, जे फेमस आहे डोने बिर्याणी आणि त्यांची स्पेशालिटी बिर्याणीमध्ये आहे. सो लेट्स सी. इथे जेवण जे आहे हे केळ्याच्या पानावर दिलं जाते. 3 मागवायचे. ओ भाई मारो मुझे, मारो मारो मुझे, मारो मारो. लय बकवास होता आणि जरा वेगळी टेस्ट आहे प्रत्येकाची. मुंबईची प्रत्येकाचं वेगळं आहे. तर मित्रांनो आता वाजले तर 8:30 आणि आत्ताच आम्ही तिथून आलो. शो छान होता. शेवटची जी लाईट होती ना ती खूप मस्त लावली होती. सर ते फोटो काढायला किमान मला वाटतं 10-15 मिनटं ठेवले होते. लोक फोटो काढत होते बरेच लोक. तर आज आरामच करायचा होता, ह्या हिशोबानेच आम्ही आजचा दिवस ठेवला होता. आता उद्या अर्ली मॉर्निंगला आम्ही इथे ब्रेकफास्ट करून इथून आपण जाणार आहोत उटीला. सो आता उद्या त्याची तयारी आहे. तो नेक्स्ट ब्लॉगमध्ये तुम्हाला ते बघायला मिळेल. उटीमध्ये आम्ही कुठे थांबणार आहोत, कुठे जाणार आहोत. बस आजच्या पुरतं इतकंच. कसं वाटलं तुम्हाला ब्लॉग नक्की कमेंट करून सांगा. सो दॅट्स इट फॉर टुडे. होप यू लाईक दिस व्हिडिओ. वी विल मीट यू इन नेक्स्ट ब्लॉग. टिल देन बाय बाय. टेक केअर अँड लव यू ऑल.